नांदेडमध्ये शिवसेनेतच फटाके वाजू लागले। शिवसेनेच्या आमदारांकडून अपक्ष उमेदवारांचा प्रचार। बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केली नाराजी। संदीप देशपांडे रागवतील पण पक्ष सोडणार नाही, किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला विश्वास। अकोल्यातील काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ल्यामध्ये हिदायत पटेल गंभीर जखमी। जुन्या वादातून हल्ला झाल्याची सूत्रांची माहिती। आमचं बहुमूल्य मत तुम्हाला हवं असल्यास निवडणुकीपूर्वी कंपनीमधून येणारा उग्रवाद बंद करा। पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक नागरिकांचं वक्तव्य। पुण्यातील अजित पवारांच्या बैठकीत उमेदवारांना मार्गदर्शन। आपण केलेलं काम जनतेपर्यंत घेऊन जा, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। जालन्यामध्ये भाजपचा पहिला महापौर होणार आमदार बबनराव लोणीकरांचा विश्वास। पक्षानं पूर्ण ताकद पणाला लावली आहे, आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। महसूल सुधारणा अभ्यासासाठी मंत्री बावनकुळेंचा उपक्रम। विविध राज्यांचा चंद्रशेखर बावनकुळे दौरा करणार। चंद्रशेखर बावनकुळेंचा अनोखा उपक्रम। पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी परवानगी। मूर्तीवर रासायनिक लेपन करता विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद राहण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।